गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक लाडू पाहणार आहोत। आता पावसाळा चालू झालेला आहे, मग त्याच्यासाठी आपण पौष्टिक लाडू करणार आहोत। तर आपण आज लाडू करणार आहोत नाचणीच्या पिठाचे। तर आपण या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे नाचणीचं, मोठी वाटी आहे तर 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे नाचणीचं। तुपामध्ये चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे पीठ। आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच वाटीने आपण गुळ मोजून घेणार आहोत। 2 वाट्या लाडू 2 वाट्या पिठाला आपण 2 वाट्या गुळ घेणार आहोत। तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं गोड लागेल तसं कमी जास्त करू शकता। आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकणार आहोत, त्याच्यामुळे त्याला गोडपणा कमी नको व्हायला। आपण आता हे चांगलं असं खरपूस तूप टाकून पीठ भाजणार आहोत। तूप टाकून पीठ भाजायचं आहे आपलं। आता तूप टाकून पीठ भाजून झालेलं आहे, चांगलं खरपूस असं पीठ भाजलेलं आहे। आपण आता बाकीचे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेऊ। ड्रायफ्रूट्स हे पहिले आपण तूप न टाकता भाजायचे आहेत, नंतर तूप टाकून भाजायचे आहेत। आपण आता पुढची प्रोसिजर करून घेऊ। आपले सगळे ड्रायफ्रूट्स आपण याच्यात बारीक करून टाकलेले आहेत। याच्यामध्ये आपण सुंठ पावडर आणि वेलची जायफळ पावडर टाकलेली। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे सगळं टाकलेलं आहे। आपण आता कढईमध्ये 2 वाट्या गूळ आणि 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। हे चांगलं गरम करून गाळून घेणार आहोत आपण। काही वेळेस गुळामध्ये खडे निघतात, म्हणून हे गार करून पूर्ण गाळून आपण मग लाडवाच्या ह्याच्यामध्ये टाकून लाडू करून घेणार आहोत आपले। आपण आता याला चांगला गूळ पूर्णपणे विरघळून देऊ। सर्व सीड्स भाजून घेतलेले आहेत लाडूसाठी। आता याच्यामध्ये जवस आहे, पांढरे तिळे, काळे तिळे, भोपळ्याची बी आहे, लाल भोपळ्याची बी आहे, टरबुजाची बी आहे, सूर्यफुलाची बी आहे। हे सर्व आपण आता व्यवस्थित भाजून घेतलेले, कारण की हे का भाजायचं, त्याच्यामध्ये जर म्हणजे मॉइश्चर असेल किंवा ओलावा असेल तो पूर्णपणे निघून जाईल, म्हणून आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत। छोटी वाटी आपण हळीव टाकलेली आहे, किंवा हलीम किंवा हळीव, आमच्याकडे हळीव म्हणतात। आता ही हळीव चांगली आपण भाजून घेऊ। हळीव ही कमरेसाठी चांगली असते, कंबर वगैरे दुखत नाही। जर असं वाटतं आपल्याला कंबर दुखती तर याची खीर करून पिलं तरी चालते। बाळाला जर बाळंतणीला दूध देण्यासाठी ही खीर देतात आमच्याकडे। कंबर दुखत असेल तरी खीर हे करून पितात। तर आपण आता ही चांगली भाजून लाडूमध्ये वापरणार आहोत। डिंक आपण चांगला फुलवून घेणार आहोत। चांगला भाजायचा डिंक, चांगला फुलला ना की मग काढून घ्यायचा, म्हणजे कच्चा राहत नाही। हा डिंक चांगला भाजलेला आहे आपला, आता चांगला फुललेला आहे। आपण आता डिंक काढून घेऊ आणि आणखी थोडासा परतून घेऊ, आणखी थोडासा टाकून घेऊ डिंक आपण जरा जास्तच घालतो आहे, कारण की कसं डिंक हा पौष्टिक असतो, हाडांसाठी चांगला असतो, कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये, म्हणून आपण हा डिंक आणखी थोडासा भाजून घेऊ व्यवस्थित। लाडूला हा कमी पडणार आहे। आता आपण चांगले भाजून घेतलेले आहेत, हे सगळे हे झाले भाजून घेतलेले आहेत, सगळं व्यवस्थित भाजलेले। आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ। आता हे गार झालेलं पाणी आपण लाडूमध्ये ओतून घेणार आहोत। हळूहळू ओतायचं इथे, जेणेकरून आपल्याला ह्याचा घट्ट पातळचा अंदाज येईल। ओतून असं मिक्स करून घेऊया। गार झाल्यामुळे आपल्याला ते हाताने पटपट मिक्स करता येणार आहे। आणि लाडू वळून घेऊ मळून झाल्यानंतर। आपलं आता पीठ असं मळून झालेलं आहे। आपण आता अशा प्रकारे हातामध्ये गोळा घेऊन असे लाडू करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे लाडू करणार आहोत। असे छोटे छोटे लाडू करून घेऊ। अशा प्रकारे तयार आहेत आपले पौष्टिक लाडू, नाचणीच्या पिठापासून तयार केलेले।